महापौर निवडणूक पार पडली. नवीन महापौर विराजमान झालेत. पण ज्या निवासस्थानात महापौरांनी राहायचं तोच महापौर बंगला आज धूळ खात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगला म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षाचं जिवंत उदाहरण आहे. कचरा, तुटलेले गेट, ओसाड परिसर आणि एकेकाळी सत्तेचं प्रतीक असलेला बंगला आज उपेक्षित अवस्थेत आहे. विद्यापीठ मार्गावर असलेला हा महापौर निवासस्थानाचा बंगला 14 फेब्रुवारी 1996 रोजी बांधलेला हा बंगला आज मात्र पूर्णपणे ओसाड आणि धुडकात अवस्थेत आहे. बंगल्याच्या परिसरात सर्वत्र कचराच कचरा पसरलेला दिसतो. मुख्य गेट तुटलेला असून कोणीही आत बाहेर ये जा करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. महापौर निवासस्थान असलेला हा बंगला सुरक्षा, स्वच्छता आणि देखभालीच्या दृष्टीने पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. 8 वर्षांपासून महानगरपालिकेची निवडणूक न झाल्याचा फटका थेट या महापौर बंगल्यालाच बसल्याचं चित्र आहे. महापौर पदावर आता नव्याने निवड झालेली असताना निवासस्थानाची ही विदारक अवस्था प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. दरम्यान उशिरा का होईना प्रशासनाकडून सुशोभीकरणाच्या कामाला संथ गतीने सुरुवात झाल्याची माहिती आहे. मात्र केवळ सुरुवात पुरेशी आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. महापौर पद हे शहराचं मानाचं पद मानलं जातं. मात्र त्याच महापौराचं निवासस्थान जर अशा दुर्दशेत असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. आता तरी प्रशासन जागं होणार का? महापौर बंगल्याचं सुशोभीकरण केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षात पूर्ण होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकतीच महानगरपालिका निवडणूक पार पडली आहे आणि आता भारतीय जनता पार्टीने अमरावती महानगरपालिकेवर आपला शिक्कामोर्तब केलाय. महानगरपालिकेमध्ये जे आहेत अमरावतीमध्ये आता नवे महापौर बसलेले आहेत. श्रीचंद तेजवानी हे भाजपाचे नवीन महापौर आता अमरावतीला मिळाले आहेत. एक नियम असतो, आपल्या सर्वांना माहित आहे की जो महापौर अमरावती महानगरपालिकेमध्ये बसतो त्याला एक प्रशासकीय बंगला दिला जातो. म्हणजेच महापौर बंगला ज्याला म्हणतात, त्या महापौर बंगल्याबाहेर एकंदरीत आपण सध्या उभा आहोत. आपण बघू इच्छिता हा संपूर्ण महापौर बंगला आहे. 4 वर्ष अमरावती शहरामध्ये प्रशासन राज होतं. या संपूर्ण कार्यकाळात अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणीही सत्तेमध्ये नव्हतं किंवा कोणत्याही पक्षाची सत्ता अमरावती महानगरपालिकेमध्ये नव्हती. अशातच या बंगल्यामध्ये सुद्धा कोणी राहिला नव्हतं. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत आता या संपूर्ण बंगल्याची परिस्थिती एकंदरीत जर बघितली तर मोठ्या प्रमाणात बिकट झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. गेल्या 4 वर्षापासून हा संपूर्ण बंगला बंद होता. आता उघडण्यात आलेला आहे. नवीन महापौर इथे विराजमान झाल्यानंतर त्यांना हा बंगला जो आहे तो महानगरपालिकेकडून मिळणार आहे. आणि सध्याची परिस्थिती जर बघितली तर मोठ्या प्रमाणात या बंगल्याची बिकट परिस्थिती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी 15 ते 20 दिवस या संपूर्ण बंगल्याचं कामकाज सुरू राहणार असल्याचं सुद्धा एकंदरीत यावेळी सांगण्यात आलेलं आहे. मात्र महानगरपालिकेनं गेल्या 4 वर्षापासून एकदाही या महापौर बंगल्याकडे वळून बघितलं नसल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे. 4 वर्ष झाले प्रशासन राज अमरावती शहरामध्ये होतं. अशा महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती ज्या आहेत त्या स्वच्छ सुंदर ठेवायला नव्हत्यात का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. एका इकडे जर बघितलं तर आपल्या अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी हे संपूर्ण अमरावती शहर स्वच्छ करण्याचं स्वप्न दाखवत आहेत. तर दुसरीकडे बघितलं तर आतापर्यंत सुद्धा निवडणूक होऊन सुद्धा आणि महापौर अमरावतीला मिळून सुद्धा त्यांचा बंगलाच आतापर्यंत त्यांच्याकरिता सज्ज झालेला नाही आहे. आणखी 15 ते 20 दिवस या बंगला जो आहे तो सुरळीत होण्याकरता लागणार आहे. आधी या महापौर या बंगल्यामध्ये कधी विराजमान, या सर्वांचा वाट आता संपूर्ण अमरावतीकरण पाहत असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.